चला फलंदाज पाठवायचे आहेत. नाना वेलकम, स्वागत आहे. अशोक आपलं देखील स्वागत आहे. समीर भगत, नाना वेलकम, स्वागत आहे. चोविलीकर जशेगामध्ये. आणि दुसरा सामना थोड्याच वेळामध्ये आपण सुरू करतोय. जय हनुमान जोविली आणि भूमी 11 मांडा या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय जय हनुमान जोविली या टीमने आणि त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी भूमी 11 मांडा या टीमला. सामना 5 षटकांचा असेल. नक्कीच भाटाळे संघ देखील दाखल होते. वेलकम पंकज, स्वागत आहे. चला अभय वेलकम, स्वागत आहे. फलंदाज पाठवायचे आपण. अभय इन ऍक्शन मध्ये असतील. दोन्ही पंच देखील दाखल झालेत. एका बाजूला मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर हे दोन ऑफिशियल पंच. उमेश सिंग आणि भानू सिंग यांचे देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. फलंदाज पाठवायचे नानांना विनंती असेल आपली सलामी जोडी पाठवायची आहे. दुसरा सामना सुरू होतोय. भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान जोविली. स्वागत आहे. यस जयेश आपलं देखील स्वागत आहे. अशोक आणि अभय ही जोडी आहे भूमी 11 मांडा या टीम कडून. 5 षटकांचा सामना असेल आणि रिव्ह्यू बीमर साठी आहे, रनआउट साठी आहे, बाउन्सर साठी देखील रिव्ह्यू आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. LBW फलंदाज बाद नसेल. अभय आणि अशोक ही जोडी आहे आणि गोलंदाज विवेक गायकवाड. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. यस गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. विकेट. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय.
कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेटचे ते अध्यक्ष आहेत. धावसंख्या आहे 7. सुरुवात दमदार केली. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय अभयने. रन मशीन आहे अभय आणि अशोक मुख्य फलंदाज आहेत भूमी 11 मांडा या टीमचे. हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल गेलाय व्ही शेप मध्ये. सीमा रेषेच्या बाहेर येतो हा षटकार अभयच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 13. फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवर सुरुवात केली आहे भूमी 11 मांडा या टीमने या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक क्या बात आहे. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टेक्युलर कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल पकडलाय करण धुळेने. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा हा सर्वोत्तम झेल पकडलाय करण धुळे यांनी. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. अभय बॅक टू द पवेलियन. अभयने 2 षटकार लगावले आणि त्यानंतर बाद झालाय. सुरुवात तर खूप चांगली करून दिली आणि करण धुळेने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळेच अभय बाद झालाय. न्यू बॅट्समन येतोय कॅप्टन चिंटू 3ऱ्या क्रमांकावरती. हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती रोहितने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. चिंटू 0 वरती बाद. जयेश राजे येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. विवेक गायकवाडने खूप चांगलं कमबॅक करून दिलंय जय हनुमान झोविल या संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेमधील या जोविलीकर चषकामधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज विवेक गायकवाड. हॅट्रिक बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश राजे. यावेळी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन सीमा रेषेवरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 बाद 14 ही धावसंख्या आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आणि या जोविलीकर चषकाचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डेट चेंडू घोषित केलेला आहे. यस, डेट चेंडू घोषित केलेला आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अशोक डिंडा. रन मशीन आहे भूमी 11 मांडा या टीमची. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. पंकज वेलकम, स्वागत आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल आणि सबमरीन डिलिव्हरी येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. चांगलं कमबॅक केलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विवेक गायकवाडने. 2 सफलता देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केले होते राहुल चव्हाण सर आणि त्यानंतर 2 विकेट. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी. 4 चेंडू आणि अवघी 1च धाव खर्च केली आणि 2 विकेट देखील मिळवले. अभय आणि चिंटूला बाद करण्यामध्ये यश आलं. करण धुळे येत आहेत जेन्युइन ऑलराऊंडर.
क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय, मिळते एक धाव चेंडूवरती. यस, पंचांचा इशारा येतो लेग बाईज. मुन्ना पठाण सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मुन्ना पठाण सर आणि सनी हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपण पाहू शकाल. सामना क्रमांक दुसरा सुरू आहे आजच्या दिवसातील. आज पहिला दिवस आहे. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. बॅकपूलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. प्रचंड अनुभव आहे करण धुळे यांच्याकडे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा फटका चांगल्याने अप्रतिम झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती बिग विकेट डाऊन. क्षेत्ररक्षक होते बाबूने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाला बाद अशोक डिंडा. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अशोक देखील शून्यावरती बाद झाले. चिंटू देखील शून्यावरती बाद झाले. जयेश आणि ओमकार ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. मी कौतुक करेन विवेक गायकवाड आणि करण धुळे यांचं. विकेट टेकिंग गोलंदाजी राहुल करतायत या मॅच मध्ये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. करण धुळे यांचं अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. पूर्णपणे थांबवलंय या षटकामध्ये अंकुश लावलंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दीपक दादा प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल विशाल म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादा आपलं स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21 धावा. नक्कीच पहिला सामना जिंकलेला आहे दीपक दादा प्रतिष्ठान सोनारपाडा या संघाने आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नांदिवली डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांचं या जोविलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. या षटकामध्ये करण धुळे यांनी धावा खर्च केल्या 7. विकेट मिळवली आपल्या संघासाठी 1. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली करण धुळे यांनी. सातत्याने सराव या मैदानामध्ये ते करत असताना त्याचा नक्कीच फायदा मिळतोय करण धुळे यांना. अभय येतोय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू सॉफ्टने खेळताय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ वरून मिड ऑफला जात आहे. चेंडू उचलण्यासाठी करण धुळे आणि थोडेसे फंबल झाले. फार वेगाने गेले होते चेंडू उचलण्यासाठी. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 23. भाटाले संघ देखील दाखल होतोय. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांना फाईट करेल मोहाची वाडी. स्वीप केलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या आहे 27. वेगवान चेंडू आहे. कीपर बीट झालेत आणि लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र माही आहेत आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू मिश्रण आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल. चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. याआधी वेगवान चेंडू अभयच्या माध्यमातून आणि हा चेंडू व्हेरिएशन. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि बीट केलं फलंदाज ओमकारला. येतोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि
लाईन लेन चांगली आहे, चांगली गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे करण धुळे यांनी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या तिसऱ्या षटकामध्ये अभय गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती 28. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. वेगवान चेंडू आहे आणि लाईन पाहावी लागेल. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 68 धावा बनवायच्या होत्या आणि त्या 68 धावांचा पाठलाग असहजरित्या केला सोनारपाडा संघाने आणि संघ दाखल झाले पुढच्या फेरीमध्ये. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. 2 क्षेत्ररक्षक आले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भूमी 11 मांडा या टीमची 32-32. धावा धावफलकावरती आहेत. जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहेत. मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कल्याण ग्रामीण आणि केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत. सुरुवात दमदार केली होती अभयने. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते इनिंगच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये आणि त्यानंतर सातत्याने विकेट गमावलेत. ओमकार आणि जयेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, गिअर चेंज करावं लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. महेंद्र धुळे येत आहेत. माही गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. अजय येत आहेत फार वेगाने, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 60+ धावा बनवावे लागतील कारण की दुसऱ्या बाजूला जोविली संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. शॉर्ट ऑन बॉल केलाय, फ्लॅट स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय जयेश राजेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 39-39. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 39 धावा धावफलकावरती. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 45. जयेश स्ट्रायकिंगला आहे आणि प्रत्येला चढवलाय महेंद्रच्या गोलंदाजीवरती. बॅटच्या आतलीकडे आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे विवेक गायकवाडच्या माध्यमातून. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 45. षटकार डॉट, षटकार डॉट, हे विश्लेषण आपण पाहतो या चौथ्या षटकाचं. आणि येतो हा षटकार. 50 कंप्लीट. धावसंख्या आहे 51 आणि षटकातील एक चेंडू शिल्लक नाही. समाप्त झालाय चौथं षटक, समाप्त झालंय. पहिला
सिंगल होती, त्यानंतर षटकार डॉट आणि हा षटकार आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. करण धुळे येत आहेत. या अंतिम षटकामध्ये ज्या करणने नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. अशोक डिंडाला बाद केलं होतं, तोच करण धुळे येतोय. नक्कीच आय थिंक अभयला पाचारण करण्यात येत आहे या अंतिम षटकामध्ये, की नक्कीच चर्चा करतायत करण धुळे आणि अभय, कारण की अभयने देखील चांगली गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये. व्हेरिएशन भरपूर आहे अभयकडे, क्विकर वन आहे, स्लोअर वन देखील आहे, त्यामुळेच अभयवरती विश्वास दाखवलाय आणि या अंतिम षटकामध्ये पाचारण केलंय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील हे शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज अभय. यावेळेस वी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय फलंदाज ओमकारच्या बॅटमधून. षटकार आहे पंच, यस षटकार आहे, यस दिलगिरी व्यक्त करतायत पंच देखील, कारण की मुन्ना पठाण सरांनी चौकार घोषित केला होता, परंतु हा षटकार आहे. धावसंख्या 57. यावेळेस चांगला चेंडू आहे, राईट आर्म राऊंड विकेटने आले गोलंदाजी करण्यासाठी आणि एक नॅचरल अँगल निर्माण केलाय. येतो हा डॉट बॉल आणि धावसंख्या आहे 57 धावा. अंतिम षटक सुरू आहे अभयचं. ऑन साइडला पुन्हा एक चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे, परंतु अजय येतात फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलाय, तो जयेश स्ट्रायकिंगला आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, ऑफटरचा फटका फार वेगाने आले होते चेंडूवरती करण धुळे आणि चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली झाली होती, परंतु विकेट किपरने थोडीशी चूक केली. विवेक गायकवाड होते, थोडेसे नाराज झालेत करण धुळे देखील, कारण की जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 60. चांगली पार्टनरशिप बनवली, कारण की 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. अभय, अशोक आणि चिंटू नक्कीच खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर ओमकार आणि जयेशने संघाला सावरण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 62. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. खूप चांगलं कमबॅक केलं या 2 षटकांमध्ये. चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये नक्कीच धावा आल्यात, ते म्हणजेच भूमी 11 मांडा या संघासाठी. अंतिम चेंडू आहे आणि क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवट गोड केलाय, षटकार लगावलाय जयेश राजेने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 68 आणि 69 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे भूमी 11 मांडा या संघाने. जय हनुमान जोविली या संघासमोर 69 धाव बनवायच्या आहेत. रिपोर्टिंग करायचं आहे. मोहाचे वाडी संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की जय ब्राह्मणदेव भाटाले संघ येथे उपस्थित आहे. 69 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये जय हनुमान जोविली या संघाला.
आणि या 69 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे परम मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रोशनजी संतेश सरांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आज खरं तर जोवेलीकर चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर बदलापूर म्हटलं तर जोवेली गावाला क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जातं आणि आज जोवेलीकरांचं आयोजन तुम्ही पाहताय. जोवेलीकर चषक ही स्पर्धा आज स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा रबर बॉल ही स्पर्धा तुम्हाला दीपक दादा प्रतिष्ठान RM सोनारपाडा संघाने खरं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती म्हणून त्यांना नेहमीच म्हटलं जातं. महेंद्र दादा मात्रे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम मॅम फ्रॉम नांदिवली डोंबिवली, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ पहिला सामना जिंकला आणि आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला टीम चेअरमॅन जोवेरी तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा, एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला टिटवाळा, अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर टॉस जिंकला होता टीम जोवेरी संघाने, लगेच निर्णय घेतला, क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि मेंबरीने सुरुवात चांगली झाली होती मांडा संघाची, परंतु त्यानंतर संघ मध्ये थोडासा डगमगला कारण एकामागे एक फलंदाज बाद होत चालले होते. परंतु पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला जयेश राजेनं आणि आता एक चांगली टोटल इथे मात्र सेट झाली आहे. 68 धावा त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या दाखल झाली. एका बाजूला बदलापूरचा वंडर बॉय करंदोळे केडी तर दुसऱ्या बाजूला विवेक गायकवाड, अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी राईटी बॅटल तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज सज्ज होतोय चिंटू राईटम राऊंड द विकेट. दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहता मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज झाले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. पहिला बॉल टीट फॉर टॅट, जसे तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना सुरुवात केली ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये अभयनं त्या पहिल्या डावामध्ये आणि आता ती सुरुवात करतोय करंदुळे. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला. दुसरा तो देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत केले चिंटूचं. या स्वागत आहे तुमचं बदलापुरामध्ये, षटकार. सलग 2 षटकार आता करण धुळेच्या बॅटमधून. बदलापूरचा वंडर बॉय खरं तर घरच्या मैदानावरती खेळतोय. याच मैदानावरती त्याचा सराव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल आणि खरं तर मैदानाचा कानाकोपरा त्याला माहिती आहे आणि त्याचमुळे की काय सलग 2 षटकार आता मैदानाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला टोकला ऑन साईडला तर दुसरा ऑफ साईडला आणि धावफलक आतापर्यंत 12 धाबा. अजून एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॉल चाललाय पॉइंट डीप मध्ये. अभय पोहोचतोय चेंडूला उचलून फेक करेल. दरम्यान 2 धाबा सहजरित्या ते मात्र एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत टोटल 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खरं तर जयेश राजे पोहोचला होता. चेंडूवरती भरपूर वेगानं तो पोहोचला आणि खरं तर काप बॅटिंग केली. आज संघाला गरज होती जयेश राजेची आणि त्याने संघाचा डाव सावरला देखील. खरं तर मांडा संघ थोडासा उशिराने जरूर पोहोचला परंतु लगेच त्यांनी मैदानाचा ताबा घेतला. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ तुम्ही पाहताय. खरं तर टिटवाळा भागातून एक मोठा संघ म्हणून मांडा संघाकडे पाहिलं जातं, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर विभागामध्ये नेहमीच हा संघ खेळत असतो. जगन्नाथ पाटील यांच्या कन्याचं नाव आहे भूमी आणि त्याच नावाने हा संघ खेळत असतो. तर दुसऱ्या बाजूला जर्मन जोवेली. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 2 षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण धुळेचा, परंतु बॉल बघता बघता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. चौकार आलाय. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात करण धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर नेहमीच करण धुळेला तुम्ही पाहता खुल्या गटातून देखील खेळत असतो. साता समुद्र पार देखील तुम्ही करण धुळेला नेहमीच खेळताना पाहिले आणि आज देखील घरच्या मैदानावरती आतापर्यंत चांगली बॅटिंग करण धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास चिंटू राऊंड द विकेट. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची कडा घेतली, परंतु यशांच्या मागे यष्टीरक्षक अभयला तुम्ही पाहता त्यांनी चूक केली आहे जरूर, परंतु ही चूक होती की महाचूक होती हे देखील पाहावं लागेल. कारण करण धुळे असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावरती आपण पाहतोय 2 बाईक आतापर्यंत आपण पाहिलेत. नेहमीच जोबिली संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग तो करत असतो आणि आज देखील पाहायचं इतकंच आहे. आता हा झेल किती मागात पडेल टीम मांडा संघासाठी, परंतु मांडा संघ देखील कमी नाही आहे. हा संघ देखील नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय इनॅक्शन मध्ये. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा कोणाच्या खांद्यावरती असेल तर आम्ही नेहमीच महेंद्र धुळेचं नाव घेत असतो. आतापर्यंत 19 धावा, अजूनही 50 धाबांची गरज. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती जगन्नाथ पाटील स्वतः गोलंदाज तुम्ही पाहू शकता. खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. क्रिकेटवरती नितांत प्रेम जगन नर्मा पाटील सज्ज होत असताना राऊंड द विकेट. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय पाहावं लागेल, परंतु वाराशी वार्तालाप करत असताना तुम्ही पाहताय बॉल मात्र निघून चालाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून षटकार. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतो. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता टीम जोबिली संघाला 44 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती टीम मांडा संघाची असं वाटलं होतं 70 ते 80 धावा सेट होतील, परंतु त्यानंतर एकामागे एक पर्यंत बाद होत गेले. पुन्हा एकदा जयेश राजेने धाव आपण पाहिलं धावसंख्या भरपूर चांगल्या नोंदवल्या, परंतु मैदानावरती करण धुळे आज मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये. त्याच्या बॅटमधून अजून एक नेत्रदीपक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. काय फटका सजला होता करण धुळेच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला चिरत पाडत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. गोलंदाज जगन्नाथ हा ट्रॅकर होता, याला देखील फेकून दिलाय. क्षेत्रशः डीप मध्ये चिंटू. घडले काय पाहावं लागेल. यस षटकार. खरं जेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर खरं तर बाउंड्री लाईनला पाय टच झाला, त्यामुळे हा षटकार. आणि आता धावफलक पुढे सरकतो पुन्हा एकदा 35 धावा. येस अर्धा पल्ला आता गाठला, कारण अजूनही 34 धावाची गरज. करण धुळेला तुम्ही पाहता आतापर्यंत मला वाटतं सर्व चेंडू करण धुळेने फेस केलेत. विवेक गायकवाड फक्त नॉन स्ट्रायकिंग वरती उभे आहेत. 35 धावा करण धुळेच्या बॅटमधून आपण पाहिले आतापर्यंत. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका, या बॉल देखील ऑन साइडला खेचलाय. लॉंगॉला क्षेत्रशः जज करतोय, परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. मुख्य व्यासपीठावरती महेंद्रदादा म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर
त्यांचा संघ आज मात्र चांगली कामगिरी करत असताना नेहमीच बघा खुल्या गटातून असेल दादा नेहमीच एंट्री करत असतात, मोठमोठे संघ बांधत असतात, त्यांचे आम्ही वेलकम करू. हा ट्रॅकर होता, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभावून चिरून फाडून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द लाईन. चौकार. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 45. 45 धाबा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. जगन लावून द विकेट. अजून एक चांगला फटका. यावेळेस देखील तुम्ही पाहताय व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला आणि बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि 51 धावा धावफलकावरती. करण धुळेचा जर खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. एकदा बॅट दाखवायचे करण धुळे, कारण या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक करण धुळेच्या नावावरती. क्या बात आहे. मी आधीच म्हटलं होतं खरं तर घरचा मैदान करण धुळेचं, मैदानाचा कानाकोपरा त्याला माहिती आहे, त्यामुळेच की काय त्याचा फायदा आता त्याला होतोय. आणि अशा प्रकारचे बॅटिंग नेहमीच करण धुळे करत असतो. जेव्हा जेव्हा जोबेली संघ ग्रामीण गटातून खेळत असतो नेहमीच करण धुळेचा बल्ला बोलत असतो. आणि आज देखील तुम्ही पाहता आतापर्यंत टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा आपण पाहिला 19 धाबा, आणि या षटकामध्ये महागडी गोलंदाजी, कारण आतापर्यंत 32 धाबा खर्च करत असताना गोलंदाज जगन पाटील. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्कवरती चिंटू होता, सज्ज होत असताना सेकंड स्पेल मध्ये आता चिंटू दाखल झालाय. 12 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता विवेक गायकवाड, आणि आता 13वा चेंडू तो फेस करेल. राऊंड विकेट. या वेळेला मात्र क्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळले आहेत. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी देखील जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतो. आतापर्यंत 52 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 17 धाबांची आवश्यकता. चिंटू राऊंड विकेट. बॅटवरती तपार नव्हता तर देखील बॉल चालला लॉंग लेगला. एक सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 69 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. असं वाटलं होतं की टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु जर्मन जोबेली नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे हा सामना तुम्ही पाहता आतापर्यंत जोबेली संघाच्या बाजूने लागला जरूर, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीयेत तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीत की सामना कोण जिंकणार. करण धुळे यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉल मात्र निघून चाललाय. आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना देत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आज मैदानाच्या चौफेर बाजूला फक्त आणि फक्त करण धुळे. यावेळेस फटका फोसला की काय यस्तांच्या मागे बॉल चाललाय थडमानला. दरम्यान एक चिकी सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 60 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 9 धाबांची गरज जिंकण्याकरता टीम जोबेली संघाला. जर्मन जोबेली विपक्ष बोंबे इलेव्हन बांडा. गोपणी सारखी बॅट फिरवली होती, खोदून काढला होता. यावेळेस मात्र स्कोअर लेगला बॉल चाललाय. ओमकार पोहोचले जरूर, परंतु त्यांच्या अबकाच्या बाहेर बॉल सीमा पार. येतोय चौकार. आज चौकार षटकार आणि चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळालेत. मागील पहिल्या सामन्यामध्ये करण ठाकूर का बॅटिंग त्यांनी केली आणि आता देखील करण धुळे. आज दिवस खरं तर करणचा आहे. स्विंग आणि मिस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीमध्ये मिश्रण केलं. बोटं विखरली होती, फिंगर रोल केली होती आणि आता बॉल मात्र निघून चालायच ते रक्षकाच्या हातामध्ये. आज खरं तर रोशन धुळे टीम मध्ये नाही आहेत. जर्मन जोबेली टीमचा हिटमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु तरी देखील संघ चांगला बांधला. यावेळेस देखील फ्लिक केलाय आणि सरळ जाऊन बॉल मात्र विसावतोय ओमकारच्या हातामध्ये. आणि आता अखेर सुटकाचा मोकळा निश्वास सोडला असेल चिंटूनं, कारण पहिला फलंदाज बाद होतोय. विवेक बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम करण लहाने. केएलचं देखील शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. श्री गणेश कासगाव टीमचा एक चांगला खेळाडू.
नवीन बॅट्समॅन मैदानावरती अजय धुळे दाखल होतो आणि गोलंदाज अशोक रन विकेट. अशोकचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, डीप मध्ये एक सिंगल एकपणाचा प्रयत्न होतोय आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सर केलं. आतापर्यंत 65 धाबा, अजूनही 4 धाबांची गरज. अशोक डिंडा येतोय, गोलंदाजी मार्क वरती आज बॅटिंग करत असताना नाराज केला, 0चा भोपळा देखील फोडू शकला नाही अशोक, परंतु आता गोलंदाजी करत असताना अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. वाटलं होतं अजयला की हा चेंडू वाईट असेल, परंतु असं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी, अजूनही 4 धाबांची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतो अशोक, कारण त्याला माहिती आहे बॅटिंग करत असताना नाराज जरूर केले मांडा संघाच्या समर्थकांना, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण मांडा संघ देखील शेवटच्या बॉलपर्यंत हार मानणार नाहीये. आणि अजूनही तुम्ही पाहताय 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धाबांची गरज. ऑन साइडला खेळला, अनेक स्टाईलनं सामना फिनिश केला अजय धुळेनं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर सामना जिंकलाय टीम जर्मन जोवेली संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम भूमी 11 मांडा भरपूर दूरवरचा प्रवास करून तुम्ही देखील इथपर्यंत खेळण्यासाठी आलात, तुमचं देखील कौतुक. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन साइड हिरो करण धुळे. अशी मॅच आपण खेळतोय. खरं तर जर्मन जोवेली विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान RM सोनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना खेळतोय.